नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज मी आलो छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध करमाळ DMIC मध्ये। आणि मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगरमधील करमाळ DMIC बघणार आहोत। तर मित्रांनो, करमाळ DMIC हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेही म्हटलं जातं। आणि जो महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे त्याला MIDC म्हटलं जातं। MIDC आणि DMIC हे दोन वेगवेगळे प्रकल्प आहे। MIDC हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे आणि DMIC हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे। तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करमाळ DMIC बघणार आहोत। आणि या आधी आपण जो व्हिडिओ बनवला होता तो शांद्रा MIDCचा व्हिडिओ बनला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण शांद्रा MIDC बघितली होती। तर चला मित्रांनो, कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण सध्या आता करमाळ DMIC मध्ये आहो आणि समोर तुम्हाला पांढरं एक बिल्डिंग दिसत असेल बघा। ती बघा, एक पांढरी बिल्डिंग आहे, ते ऑफिस आहे, करमाळ DMICचं ऑफिस आहे। त्या ऑफिसपासून इकडं करमाळ DMIC चालू होती आणि त्या ऑफिसपासून पलीकडं शांद्रा MIDC चालू होती। तर मित्रांनो, अशी परिस्थिती सध्या आता या ठिकाणी आहे आणि अशा तुरळक कंपन्या या ठिकाणी बनलेल्या आहे बघा। आणि नवीनच ही करमाळ DMIC आता चालू झालेली आहे 4-5 वर्षापासून। तर जास्त कंपन्या या ठिकाणी नाही। तर असं वातावरण सध्या आता या ठिकाणी बघा। आणि हा इकडं MIDC मध्ये जाण्याचा रस्ता, इकडं आपण या रस्त्याने शांद्रा MIDC मध्ये आणि करमाळ DMIC मध्ये पण जाऊ शकतो। आणि हा उड्डाणपूल आहे बघा, हा लाडगावचा उड्डाणपूल आहे। आणि या पुलावरून सरळ चालत इकडं समोर गेलं तिकडं लाडगाव गेट आपल्याला पाहायला मिळतो। तसेच आपल्याला या उड्डाणपुलाखालून एक रेल्वे ट्रॅकसुद्धा जातो बघा, मराठवाड्यातला रेल्वे ट्रॅक जातो। आणि आता आपण जाऊ तिकडं समोर आणि बघू एखादी ट्रेनसुद्धा आपण बघू। आता या पुलाखालून जाणारी ट्रेनसुद्धा बघू आणि तसंच वरती पुलावरती जाऊ आणि नंतर तसंच पुढं करमाळ DMIC बघण्यासाठी, कंपन्या बघण्यासाठी जाऊ। तर मित्रांनो, हे असा उड्डाणपूल आहे बघा, हा करमाळ DMIC मधला उड्डाणपूल आहे। खूप मोठा उड्डाणपूल आहे हा आणि या पुलाखालूनच बघा रेल्वे ट्रॅक जातो। आता एखादी रेल्वे गाडीसुद्धा आपण बघू। आणि ते समोर बघा तो बोर्ड लागलेला आहे MIDCचा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। तर असं वातावरण आहे बघा MIDC मध्ये आता। आणि इकडं प्लॉट आहे, इंडस्ट्रियल प्लॉट आहे हे सगळे। आणि इकडं भरपूर जागा खाली बघा। तर पाऊस पडला तर खूप छान वातावरण झालं। असा उड्डाणपूल आहे। आता रेल्वेचा टाइम झाला बघा, एक रेल्वे बघू आपण आता। इथून करमाळ रेल्वे स्टेशन पण दिसतं बघा, रेल्वे येऊ लागली, रेल्वेचा आवाज आला बघा। ही रेल्वे बघितली आपण, ही चालली आता छत्रपती संभाजीनगरला, नांदेडवरून आली बघा। तर असं वातावरण आहे सध्या MIDC मध्ये। आणि ते समोर पांढऱ्या बिल्डिंग दिसते बघा, त्या कंपन्या आहे सगळ्या, शांद्रा MIDC मधल्या कंपन्या आहे। या पुलापासून या साईडला शांद्रा MIDC आणि पुलाच्या पलीकडच्या साईडनं नवीन MIDC बनली, या पुलाच्या पलीकडं करमाळ DMIC म्हणून। तर चला आता पुढे जाऊ, आणखी बघू काय इकडं। तर मित्रांनो, आपण आता पुलावरती आलो बघा, उड्डाणपुलावरती। असा उड्डाणपूल आहे हा
MIDC मधला. आणि इकडं सरळ गेलं का पुढं चालत चालत 100 मीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर जालना रोड आहे बघा. ही कार येऊ लागली या साईडनं आणि याच पुलावरून असा नजारा दिसतो. तर चला आता या पुलावर जाऊ पुढं. हे फुटपाथ आहे चालण्यासाठी आणि पलीकडून इकडून रस्ता आहे मोठाल्या गाड्यासाठी. धुके आले बघा पावसामुळं. खूप पाऊस पडला रात्री तर वातावरण थोडं खराब झालं. तर मित्रांनो हे बघा या साईडला आहे ही शांद्रा MIDC आहे आणि या पुलाच्या इकडून बघा ह्या इकडं काय कंपन्या झाल्या नवीन. इकडं करमाळ DMIC. तर चला आता तुम्हाला थोडी करमाळ DMIC दाखवतो. पलीकडून जावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो हे बघा इकडं रात्री पाऊस पडला तर खूप पाणी साचलं या ठिकाणी आणि हे सगळे ओपन प्लॉट आहे, खाली प्लॉट आहे बघा. तुम्हाला काही कंपनी वगैरे काही उद्योग चालू करायचा असेल तर तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता. हे प्लॉट घेऊ शकता, सगळे विक्री आहे. तर मित्रांनो हे बघा किती मोठा पूल आहे. खूप मोठा पूल बनलेला आहे बाबा. आणि खाली बावळी बुगळी जाळ्या जुळ्या उगल्या. तर चला इकडं समोर बघू. तर मित्रांनो हे बघा इकडं नवीन कंपन्या झाल्या या करमाळ DMIC मधल्या या सगळ्या कंपन्या बघा. आणि तिकडं समोर पण बनवू लागल्या त्या झाडामधून दूरवर. धुके असल्यामुळे दिसत नाही. आपण जाऊ आणखीन कंपन्या दाखवतो तुम्हाला. तर ही अशी परिस्थिती आहे सध्या MIDC मध्ये, करमाळ DMIC मध्ये. ते तिकडं समोर हाऊसिंग कंपनी, हाऊसिंग का काय म्हणतात तिला काय माहिती. तर आपल्याला आता इकडं सरळ चालत जायचं बघा. तिकडं बघा समोर पांढऱ्या बिल्डिंग कंपन्या दिसू लागल्या डोंगराकडं. तिकडं जाऊ आपण आता. तर मित्रांनो हे बघा किती रुंदे रस्ते आणि असं समोर चालत गेलं का ती हाऊसिंग कंपनी लागती चायनाची. आणि या साईडला फिरलं का असा डोंगर वगैरे आपल्याला इकडं पाहायला मिळतो. आणि इकडं समोर बघा ते समोर एक बिल्डिंग दिसते बघा. ते पांढरी बिल्डिंग दिसते बघा. ते ऑफिस आहे DMICचं ऑफिस आहे बघा. तर मित्रांनो आपण आता आलो डोंगराकडे बघा. आणि या ठिकाणी बघा किती कंपन्या आहे. या सगळ्या कंपन्या नवीन बनल्या बघा. 5 वर्षापूर्वी या ठिकाणी काही नव्हतं, फक्त वावरं होती. आणि इकडं बघा समोर सुनील भाऊची कंपनी बाबा या ठिकाणी. तर खूप कंपन्या या छोट्या मोठ्या कंपन्या बघा इकडे डोंगराला लागून. ते डोंगर वगैरे बघा किती छान दिसतो, पाण्याची टाकी. तर मित्रांनो इथं समोर बघा असा मोठा चौक बनलेला आहे, गोल चौक. आणि पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे हिरवळ नाही या ठिकाणी. आणि ते समोर बघा तिकडे आणखीन MIDC मध्ये जातो, DMIC मध्ये जातो, करमाळ DMIC मध्ये. तिकडं पण भरपूर कंपन्या आहे. आणि तिकडं जयपूर गेट आहे बघा. आणि इकडं या गाड्या चालल्या, इकडं मोटरसायकल, तिकडं शांद्रा MIDC. तर चला आपल्याला आता ही कार चालली बघा. तिकडे जायचं आहे आपल्याला समोर. आणखीन तिकडं काही कंपन्या आहे ते पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपल्याला आता समोर या रस्त्याने जायचं बघा. समोर एक डोंगर दिसतो, त्या डोंगराकडे पण भरपूर कंपन्या बनलेल्या आहे. करमाळ रेल्वे स्टेशनजवळ बघा. त्या ठिकाणी जाऊ, तिथल्या कंपन्या बघू आणि त्यानंतर आपण लगेच आपला व्हिडिओ पूर्ण करू. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती रुंदे रस्ते, खूप मोठाले रस्ते बनवून ठेवले बाबा या MIDC मध्ये.
तर मित्रांनो आपण आता पुढच्या चौकामध्ये आलो बघा. आणि हे इथं असं चौक आहे. हे इथं वर लाईट वगैरे लावलेले आहे. खाली गार्डन पण बनलं होतं पण पाणी नसल्यामुळे सगळं गवत वाळून गेलं बघा. आणि समोर बघा केवढी कंपनी बनलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा कंपनी बनलेली आहे बघा. आणि हा रस्ता तो समोर तो तिकडं जालना रोडला जातो बघा. आणि इकडं आणखीन कंपन्याचं काम चालू इकडं समोर. अशा भरपूर कंपन्या बनवू लागल्या. नवीन बनवू लागली ही DMIC. तर खूप छान कंपन्या बनल्या बघा. आणि हे इकडं समोर जातो हा रस्ता. हा जातो इकडं जयपूर गेटकडे आणि तसाच समोर लाडसांगवीला सुद्धा जातो. आणि इकडं समोर कंपनी दिसते बघा. या कंपनीच्या मागून करमाड रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच तिथं करमाड गाव आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा काम चालू आहे. काम प्रगतीपथावर आहे. आणि आता समृद्धी गेटकडे आलो आपण. आणि हा रस्ता जातो बघा. हा समृद्धी महामार्गाला लागतो पुढं. समृद्धी गेटसुद्धा या ठिकाणी बनणार आहे. हे इकडं पाट्या वगैरे आणून पडलेल्या आहे बघा त्या भिंतीजवळ. तर हा इकडं जातो जयपूर आणि समृद्धी महामार्गाकडे जातो हा रस्ता समोरचा. तर मित्रांनो आपण आता संपूर्ण करमाड DMIC बघितली. संपूर्ण कंपन्या बघितल्या आणि आपण आता एका ठिकाणी थांबलो बघा. तर मित्रांनो तुम्हाला ही करमाड DMIC कशी वाटती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.